हाय रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। मागे पण मी माझी खिचडी मी टाकली होती आणि झटपट होती आणि एकदम नरम होते। आता हे बघा, मी 2 तासापूर्वीच हे शाबूचे तांदूळ भिजत घातले होते। मी थोडंसं धुतून आपण तसं धुवायचं आणि थोडा वेळ ठेवायचं झाकून याला, आणि नंतर मग हे असे नरम होतात। एकदम अतिशय मस्त फुललेले आहेत आपले शाबू तांदूळ। नंतर एक बटाटा घेतलेला आहे, तो कट करून ठेवलेला आहे। 4-5 मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत, शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तेल लागणार आहे आणि थोडं मीठ लागणार आहे। बस एवढंच साहित्य आपल्याला ह्या साबुदाण्याच्या खिचडीला लागणार आहे आणि पटकन होणारी आपली साबुदाण्याची खिचडी आहे। चला आता आपण साबुदाण्याची खिचडी करूया। प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया आणि बटाटे फ्राय करून घेऊया। मग आपण तव्यामध्ये तेल टाकलं आणि आता आपले हे बटाटे आपण यामध्ये भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे। पातळ कापायचे बटाटे, त्यामुळे पटकन आपले होतात। आपल्याला बटाटा शिजून त्यामध्ये टाकायची गरज नाही लागत। अशा पद्धतीने बटाटे जर फ्राय केले, तळले आणि तांदूळ टाकले ना तर पटकन होतात, आपल्याला शिजवून घ्यावं लागत नाही आणि छान लागतात साबुदाण्याच्या खिचडीमध्ये। असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हे बटाट्याच्या आतमध्ये जातं आणि म्हणजे त्या खिचडीमध्ये आपला बटाटा आपल्या जर जाता खाली आला तर आळणी नाही लागणार। त्यामध्ये मीठ आहे आपल्याला मिळेल, थोडंसं टाकायचं तेलामध्ये, आणि लवकर भाजून पण होतात। आपले बटाटे भाजून झालेत, आता आपण काढूया आणि आता शेंगदाणे भाजून घेऊया। आणि आपण शेंगदाणे भाजून घेते। आपले शेंगदाणे भाजून झाले, बटाटे पण फ्राय करून झालेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे शेंगदाणे ह्याच्यातच टाकायचे, बटाटे पण ह्यात टाकायचे, मिरचीला फक्त फोडणी द्यायची आणि ह्यात मीठ टाकायचं चवीनुसार असं मीठ टाकायचं आणि आपला ह्याचा कूट टाकायचं शेंगदाण्याचा। बटाटे शेंगदाणे सगळे मी ह्यामध्ये मिक्स केलेले, मीठ पण टाकलेले। आता फक्त आपल्याला ह्यात आहे ना शेंगदाण्याचा कूट असा मिक्स करायचा, म्हणजे आपल्याला परतताना त्रास नाही होत, झटपट आपली हे होणार साबुदाण्याची खिचडी। आणि आता पॅनमध्ये मी मिरच्या ठेवलेल्या आहेत, आता याच्यामध्ये तेल टाकून भाजणार आहे। पण पॅनमध्ये आता मिरच्या भाजत आहोत आणि मिरच्या थोड्याशा गरम झाल्या की मग आपली जे आपण हे केलेलं आहे साबुदाण्याचं मिक्स सारण आपली खिचडीसाठी ते त्यामध्ये टाकणार आहोत। पण केलेली होती आणि अतिशय सुंदर आणि पटकन होणारी आताची जी मी खिचडी आहे की एकदमच झटपट होणारी दाखवली कामाला वगैरे जाताना। आणि एकदम आपले शाबूचे तांदूळसुद्धा बघा किती मस्त फुललेले आहेत, एकदम मोठे मोठे आणि चविष्ट आणि मस्त होते, काही टाकावं लागत नाही। तेलात मिरचली मस्त भाजायचे, भाजून झाले। आता आपण मिक्सअप केले ना शाबूचे तांदूळचं, ते त्यामध्ये टाकूया, म्हणजे मिक्स करून घेऊया। आपली मस्त इथे मॅच होते आणि एकदम मस्त शाबू तांदूळ पण मस्त फुललेलं आहे। यामध्ये आता चवीनुसार थोडंसं, आधी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं। अतिशय सुंदर आपली खिचडी झालेली आहे, बघ किती फुलले बघा। आता त्याच्यात थोडंसं आहे ना थोडा वेळ झाकून आहे ना ठेवायचं, या आणखीनच फुलते ती। थोड्या वेळ त्याच्यावर झाकून टाकायचं आणि थोड्या वेळाने काढायचं, 5 मिनटं ठेवायचं म्हणजे वाफते ते। पण आता झाकण काढूया, मस्तपैकी फुलले, पूर्ण फुलली आहे आणि मस्त हे झालं आहे, सगळीकडे मसाला लागला आहे। आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने पटकन होणारी खिचडी करून खा। मस्त एकदम झालेली आहे। आपण गॅस घालूया, आपली खिचडी झालेली। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा।